हा व्हिडिओ। लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं आहे। अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले, काँग्रेस नाही संपली। असेल जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत येतो, कुठल्या तरी निवडणुका हरतो, तेव्हा तेव्हा विलासराव देशमुखांचा हा व्हिडिओ नक्की सोशल मीडिया माध्यमावरती व्हायरल होतो। मला लातूरच्या काही शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची संधी मिळाली, त्यांचे इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर ते शेतकरी विलासराव देशमुखांबद्दल काय बोलतात हे तुम्ही नक्की ऐकलं पाहिजे। काय सांगायचं, त्यांचं नाव काढलं की डोळ्याला पाणी येते बघा, तुम्हाला अक्षरशः सांगता आम्ही। तर आमचा नेताच होऊन गेला तसा। त्यांचं जर नाव एका एका वेळे जर काढलं विचार करीत बसला तर आम्हाला डोळ्याला पाणी येतंय। बरोबर। हं, त्यांनी लय गरिबीतून आम्हाला सावरलेला आहे हो। त्या नेत्यासारखा नेताच होणार नाही, ही बी नाही, तेवढा नेताच होता तसा। अहो त्यांची एखादी जर मीटिंग असं जीबीची मीटिंग असली तर लोक घरचे नांगर काम सोडून तिथं जीबीच्या मीटिंगला जत्रा भरलेली लोक राहत होतं त्यांच्या। आणि भाषण तर ऐकायचं तर कुणाचं साहेबाचंच ऐकायचं आमच्या लोकांमध्ये होती। गरीब गोरसाद्याला जात होतं, त्यांचे होती तशी कंडिशन, म्हणून आम्ही म्हणतो त्यांना तेवढं मानताव आम्ही। त्यांच्यामुळं काय झालेलं आहे, आमचं प्रगती झाली, शेतकऱ्याची प्रगती केली साहेबांनी हो। त्यांच्यावरलं असं म्हण की आज जवळपास 25-30 वर्ष साहेब कधी पडली का आमच्या लातूर जिल्ह्यातून? का तर त्यांनी शेतकऱ्याला असं नाराजच केलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मागच आजू बी झालं तर त्यांच्या मागच लोक आहेत आमचे। जेवढं बी जी शेतकरी वर्ग आहे, आता कोण कसे असते कोण कसे असते, बरोबर, शेतकरी वर्ग त्यांच्या मागटला अजूनही जात नाही। मग असं विधानसभेला काय कशामुळे ऍक्सेप्ट होतंय का नाही रिझल्ट, असं वाटतं की खरं झालं की ही खरं काय आता आपणारी काय मग कळणार आहे तिथलं खरं शेतकऱ्याला काय कळणार आहे, पण शेतकऱ्याने हा मतदान त्यांना केलेलं आहे, स्वतः मी केलंय असं सिद्ध झालं की आम्ही सोडितच नव्हतो ना त्यांना, काही जरी झालं तर सोडित नव्हतं। का तर त्यांनी कुठं कधी तर कुणाला गुंडगिरी केली आहे, कधी कुणावर त्यांनी अत्याचार केला, ही आहे का लातूर जिल्ह्यामधून? नाही, सगळ्याला धरून चालणारे लोक आहेत ते, असं आहे त्यांचं। आजूबाजूचे जिल्हे बघा तुम्ही, उस्मानाबाद असन, बीड असन, सगळीकडे साखर कारखाने बंद पडले, पण लातूर असा जिल्हा आहे की तिथं व्यवस्थित चालू आहे, म्हणजे मराठवाड्यात सहकार फक्त लातूरमध्ये चालू आहे। का चालू? शेतकरी बी त्यांच्या माग आहेत ना, तसे शेतकरी त्यांच्या माग चालते, त्यांनी बी शेतकऱ्याच्या माग चांगलं दृष्टिकोनानं चांगला भाव देते, चलविते, तर त्याच्यामुळं ते चलतेत ना कारखाना। आता तुम्ही 9 महिन्याचा ऊस घालवाले, त्यांना रिकवरी नाही पडाले का बंदच पडणार झाली ना, ती बी तेवढं बी खरं आहे। अरे रिकवरी चांगली पडते, भाव बी चांगला देते शेतकऱ्याला त्या गोष्टी। तुमचा कोणत्या कारखान्याला जातो ऊस? माझा टेंटीला बी जातोय, विकासला बी जातोय, मांजराला बी जातोय। अच्छा, आमचे दुसरीकडे ऊसच जात नाही इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना। कसं मांजराचं काम कसं आहे कारखान्याचं? काय मांजरा तर पहिला मांजरा आहे, साहेबाच्या हातचा पहिला मांजरा आहे, तिथून ही मोरली प्रगती झाली। खरं तर तिथूनच उद्घाटन आहे किंवा साहेबाच्या हातचं, जिथून मांजरा कारखाना चालू झाला तिथून मोरीच पुन्हा हे कारखानदारी त्यांनी वाढवीत गेलेत की त्याच्यात त्यांना माहिती झालं। ह्याच्यामध्ये आपणारी शेतकऱ्याला पहिल्यानं काय झालं, ऊस लागवड लई झाली, कारखाना झाला बारीक, असे लोक आले की बांधावर ऊस काढून टाकायची पाळी आली। ती साहेबाला थोडं कळकळीत वाटली की म्हणजे बेकार वाटलं त्या गोष्टीचं। हा शेतकरी जर आपला बांधावर जर ऊस काढून टाकतोय तर पुन्हा काय राहतंय त्याच्यात? बरोबर, शेतकरी नाराज होतो का नाही तिथं पुन्हा? मग त्याच्यामुळं लगेच निर्णय घेतला त्यांनी, त्याचे ज्याचे ऊस राहिले बांधावर टाकले त्यांना त्यांनी ही दिलं, अनुदान दिलं साहेबांनी। अनुदान दिल्याच्या नंतर मग पुन्हा काय केले, कारखानदारी वाढीत चालली, कारखानदार वाढीत चलत हे का आता चांगलीच चालली। अहो आम्हाला अक्षरशः ह्या काळात बसलाव, आमच्यापाशी काय होतं, हायब्रिड पिकून खाणारे आज 2 मजली घर बांधलाव तेव्हा ती शेतात, चला एकलाच आहो, जमीन आहे 7 एकर, खरी कृपया कुणापासून मला सांगा, खरं सांगा आता, खरी त्यांचेच आशीर्वाद आहे तर म्हणूनच आम्ही ती बांधलंय का? नसतं आमच्या हायब्रिड पिकून झालं असतं का? ही खरी कंडिशन, आम्ही त्या गोष्टीचं ध्यान ठेवतो। आमच्यापाशी रोजी रोजगारी बी जगवतो, त्यांच्यामुळे रोजी रोजगारी बी जगतेत आमच्यापाशी, आम्हाला काम करून घ्यावी बी लागते। सगळीच प्रगती वाढत गेली, रोजगार वाढत गेला, त्यांनी भाव चांगले देत गेले। आज
तुम्हाला खोटं नाही, माझ्यापाशी फक्त 7-8 एकर जमीन आहे. 8 एकर जमिनीमध्ये फक्त एकला माणूस आहो. एवढं कष्ट घेताव कशामुळं? ही कष्ट घेतल्याशिवाय फळ मिळत नाहीत. आणि ते आज 2 मजली घर बांधलेला होत्या. तरी माझ्या वडिलाचा दवाखाना होता, 7-8 लाख रुपये दवाखान्यात घातला होत्या माग. पुन्हा आईचा दवाखाना, भाच्यावाचे लग्न कुणाच्या कृपयामुळं झाली, कुणाच्या आशीर्वादामुळं झाली, ही पूर्णपणे ही देशमुख घराण्याच्या कृपयामुळं आमची एवढी गोष्ट चांगली झाली म्हणतो आम्ही. आमच्या चिताला धरता बरं का शेतकरी वर्ग. तर मग बाकीचे आता कोण कसे धरतील ना, कोण कसे धरतील. शेतकरी अजूनही पाठीमाग आहे. कधी बी पाठीमाग आहे त्यांच्या. कधी बी त्यांनी न बी भाव देऊ द्यावं, त्यांच्या मागटला हालतच नाहीत. काय असं आहे, एखाद्या वेळेस कुठं घाटा तोटा होत असते त्यांची, त्यांना माहिती असते. आता ती कारखानदारी चालवायची म्हणजे आज घरातला माणूस विकून एकाला नीट राही नाही का नाही, भावाला भाऊ नीट चाल नाही, तर ही तर एवढी कारखानदारी चालवायची आणि एवढा त्यांना चालवायचंय सगळे धरून. मग कुठं चुकत बी असते, त्याच्यात नाराज व्हायचं नसतं. आता ह्या मोरल्या इलेक्शनला 100% ती येतात. आज रोजी माझ्या कोण लिहून घ्या मोरल्या इलेक्शनला. आता हे कारखान्यांचं बी इलेक्शन होणार आहे, त्यात काय होईल वाटतं? कारखानदारी मधून तर त्यांच्याशिवाय दुसरं कोणी येतच नाही. किती बी कोणी अनपट मारू द्या. कशामुळे? ती कारखानदारी चालवते तर तशी म्हणून येत नाही दुसरं म्हणतो की आम्ही. खरं सांगायला महाराष्ट्राच्या राजकारणात इव्हन देशाच्या राजकारणात फार असे कमी नेते होऊन गेले ज्यांची आठवण आजही लोक काढतात आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये अशा नेत्यांमुळं पाणी येतं. मित्रांनो, असेच नवनवीन ग्राउंड रिपोर्ट्स माझ्यासोबत बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.